तूच जिजाऊ, तूच सावित्री, तूच रमाई, तूच अहिल्या, आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, जीवनाची उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे. माझ्या सर्व मैत्रिणींना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. 8 मार्च जागतिक महिला दिन. प्रत्येक महिला अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असलेला दिन. प्रेक्षकांना आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेले काही एपिसोड्स हे आपण विशेषतः अमरावती जिल्ह्यातील विदर्भातील प्रसिद्ध अशा उल्लेखनीय महिलांच्या कर्तृत्वाबद्दल साजरे करत आहोत. तर आज देखील आपल्यासोबत विदर्भात प्रसिद्ध असणाऱ्या सुंदर नर्तिका आणि सर्वांच्या लाडक्या शीतलताई मेटकर यांना भेटणार आहोत. तर सर्वप्रथम मी अमरावती टुडे न्यूज 24 मध्ये प्रतीक्षा डांगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. तसेच आज ताईंचं सुद्धा इथे जोरदार हार्दिक स्वागत आहे. आणि खरंच महिला दिन म्हणजे एक वेगळी चमक असते, एक वेगळा उत्साह आपल्या महिलांमध्ये सर्वांमध्ये असतो. तर काय सांगाल या वर्षीच्या महिला दिनाविषयी? महिला दिन तर मला असं नेहमी वाटतं की ह्या विशिष्ट एका दिवसाची गरज उरणार नाही, एवढं समानता समाजामध्ये आली पाहिजे. जिथे कुठेतरी कमतरता आहे तिथेच विशेष दाखवायची जी गरज पडते, तसंच महिलांच्या बाबतीत आहे. दुसरी बाजू ही पण आहे की खूप प्रमाणात सुधारणा, खूप प्रमाणात स्वातंत्र्य, महिलांच्या मतांना, महिलांच्या आवडीनिवडी, ह्या सर्व गोष्टींना, त्यांच्या करिअरला महत्त्व येत आहे. पण दुसरी बाजू आपल्याला डावलून किंवा इग्नोर करून चालणार नाही की आजही 50%च्या आसपास महिलांना या विशेष लक्ष देण्याची किंवा विशेष मदतीची अजूनही गरज आहे. त्यामुळे आपण उत्साह जरी आपण साजरा करत असलो किंवा आपण सगळ्या छान छान होणाऱ्या गोष्टींबद्दल जरी बोलत असलो तरी मला असं वाटतं की या सगळ्याच्या मुळाशी तो घटक असला पाहिजे ज्यांना खरोखर अजूनही उत्थानाची कमतरता आहे, अजूनही त्यांना साध्या भावना जपण्याचं स्वातंत्र्य त्यांना नाही. आणि काय अजून होऊ शकतं ज्यातून हे सगळं घडून येईल. आय थिंक दॅट शुड बी द मोटो बिहाइंड ऑल दिस सेलिब्रेशन. बरोबर. मी आधी उल्लेख केला की नर्तिका ॲक्च्युली आतापर्यंतही अजूनही आधुनिक काळात देखील नर्तिका या शब्दामागे लोकांचे बघण्याचे वेगवेगळे व्ह्यूज आहेत आणि त्या आपापल्या व्ह्यूजनी अँगल्सनी लोक त्या गोष्टीकडे बघत असतात. तर तुमचा आतापर्यंतचा प्रवास आणि नर्तिका या शब्दाभोवतीचं वलय कसं आहे? प्रवास म्हणजे सुरुवात कुठून तरी झालेली असते प्रवासाची. तर बेसिक असं सांगता येईल की मला लहानपणी डान्सचा डी पण येत नव्हता, नृत्याचा न पण माहिती नव्हता आणि तो माहितीही नव्हता आणि अंगात पण नव्हता, ज्याला आपण म्हणतो की अंगभूत कला पण ती नव्हती. आणि माझ्या अभ्यासातला जो प्रचंड आमचं झेंडे होते ते बघता माझ्या आईवडिलांनी माझ्या अभ्यासावर फार काही मला असं प्रेशराईज केलं नाही. त्याच्या मागे कारण होतं छोटंसं काहीतरी ॲक्सिडेंट. डॉक्टरनी सांगितलं की ताण नका देऊ आणि मग त्यांनी ताण देणं बंद केलं आणि मी माझ्या कुवतीनुसार माझ्या क्षमतेनुसार शिकत गेली. फक्त एवढंच की नापास वगैरे कोणत्या वर्गात झाली नाही, पण अगदी मेरिट किंवा असं पहिल्या 5 पहिल्या 10 वगैरे मध्ये कधी वर्णी लागायची नाही. मस्त शेवटच्या म्हणजे शेवटच्या 30च्या पुढे फक्त वडिलांनी हे केलं की माझे 2 भाऊ आणि मी दोघांनाही व्यायामाचे धडे बरोबरीने दिले. त्यांनी कधीच मुलगा मुलगी असं वेगळं असं न मोजता. आणि नकळत तो व्यायामाचा मला फायदा असा झाला की त्याला फिजिकल फिटनेस किंवा एक शारीरिक ताकद ज्याला म्हणतात ती कदाचित साचत गेली. आधी आम्ही मोर्शीला राहायचो, माझ्या वडिलांची नोकरी तिथे होती. माझं बालपण म्हणजे पहिलं तर जन्म, बालपण, शालेय शिक्षण जास्तीत जास्त मोर्शीला झालेलं. 9वीत असताना आम्ही अमरावतीमध्ये आलो आणि मग काहीतरी योगायोगाने आय केम इन कॉन्टॅक्ट विथ कराटे ट्रेनिंग. कराटे ट्रेनिंगमध्ये पहिल्याच दिवशी असं झालं की त्यांना वाटलं की मी आधी कराटे शिकलेली आहे. म्हणजे कुठे शिकली पहिले? मी आपली सांगायची नाही मी आधी नाही शिकली, पण कोणी विश्वास करायला तयार नव्हतं. तेव्हाही मला 9वीत असतानाची गोष्ट, तेव्हा मला त्या गोष्टीचं महत्त्व तेव्हा नाही कळलं की हे लोक असं काहीतरी बोलत आहेत.
शकतो, आपल्यामध्ये खूप ताकद आहे वगैरे, पण कारण की माझ्यासाठी तो रुटीनचा भाग होता. घरी असं सिलेंडर उचलायचं आहे तर असं काही नसायचं की भाऊ आल्यानंतर आई म्हणायची ठेव बरं तिकडे मोठा दे लोखंडी पलंग उचलून ठेवायचे, तर ते आमच्यासाठी रुटीन होतं. म्हणून मला ते काही कळायचं नाही की आपल्या अंगात इतकी अशी पुरुषी ताकद आहे वगैरे. पण कराटेमध्ये त्याचा फायदा झाला. कराटेमध्ये पहिले गेले आणि डान्सची इच्छा होती आधीपासून. अंगात कला असेच नव्हती, पण डान्सची इच्छा होती, जी की मग वडिलांना बोलून दाखवली. वडील मग अपडाऊन अमरावती मुळशी करता करता मला बोडे सरांकडे घेऊन गेले हेमंत नृत्य कला मंदिरमध्ये. मग तिथे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मी जे काही उभी राहिली मुलींच्या गर्दीमध्ये, तर ते होतं कथ्थकचा डान्स क्लास. आता कथ्थक काय ओडिसी काय या विषयावर वेळ मिळाला तर आपण येऊया, पण तो होता कथ्थकचा डान्स क्लास, जिथे माझ्या व्यतिरिक्त अजून 25-30 मुली असतील. तर तिकडे एक बोडे फॅमिली, खूप मोठी फॅमिली, त्यातले एक जण तिकडे उभे होते. एक जण यासाठी की तेव्हा मला माहिती नव्हतं की हे कोण आहे ते कोण आहे, सगळे आम्हाला सारखेच वाटायचे. तर त्यांनी मला असंच खून करून असं बोलवलं आणि बाजूला वरांड्यामध्ये नेऊन वनिता समाजच्या मला त्यांनी काहीतरी शिकवलं, असं पाय कर तसा हात कर, आणि मग ते शिकवत गेले. आणि नंतर मला कळलं की आपण आता जे शिकत आहेत त्याला ओडिसी म्हणतात. अच्छा. त्या व्यतिरिक्त शाळेत एक मैत्रीण होती, तिचा तो डान्स प्रकार बघून मी प्रभावित होती, पण योग जो आला तो असा आला आणि असा डान्सचा प्रवास सुरू झाला. मग प्रवासातला दुसरा टप्पा हा की कदाचित ते कराटेमधलं जे होतं स्ट्रेंथ होती, कंट्रोल होतं, एक बॅलन्स होतं, ते सगळं डान्समध्ये येत गेलं असावं. म्हणून मला डान्समध्ये थोडंसं कम्पॅरेटिव्हली इतरांच्या पटापट येत गेलं असेल. माझे गुरुजी डॉक्टर मोहन बोडे सर, त्यांनी माझ्यावर मेहनत पण घेतली. माझ्या डेडिकेशन वगैरे तर तेव्हा कळत पण नव्हतं, पण जे काही मी करत होती सर त्याला म्हणजे त्याचं सोनं सरांनीच केलं असं म्हणायला पाहिजे. आपण तर ब्लाइंडली करतो, आपल्याला काही कळत नसतं. सरांचे सगळे भावंड, जे की कोणी सितार वादन आहे, कोणी गाण्यात आहे, मग अकंपनिंग आर्टिस्ट म्हणून जेव्हा एक डान्सर डान्स करते तेव्हा सोबतचं संगीत, वाद्य, गायन ह्या सगळ्या गोष्टींना अपार महत्त्व असतं. कारण की त्यातलं संगीत शांत झाला तर तू गायिका आहेस, तू समजू शकते की तुम्हाला संगीत गाण्यामध्ये भाव टाकण्यासाठी तुम्हाला ते फील करावं लागतं. ते सगळं मिळून ते डान्सचं पूर्ण एक फ्रेम तयार होते. तर असं करत मग सुरू झालं एक एक टप्पा. अगदी सुरुवातीच्या काळातच मला मोठमोठ्या कॉम्पिटिशन्स करायला मिळाल्या. यूथ फेस्टिवल आलं, हळूहळू मोठे होता 11वीत गेले, यूथ फेस्टिवल आलं. मग साऊथ झोन कल्चरल सेंटरच्या स्पर्धांमध्ये मग तिथे पहिला दुसरा टप्पा करता करता शेवटच्या टप्प्यात विनर होऊन राजभवनमध्ये PC अलेक्झांडर तेव्हा जे राज्यपाल होते त्यांच्यासमोर परफॉर्म करता आलं. तेव्हा जागतिक दर्जाचे तबला कलाकार उस्ताद अल्ला रखा साहब तिथे होते. असे बरेच विभूती समोर राजभवनला परफॉर्म करता आलं. UGC अंतर्गत नॅशनल फेस्टिवलमध्ये कुलू मनाली ते आलं. नेहरू युवा केंद्र आणि स्पोर्ट्स डिपार्टमेंटकडून युवा महोत्सव व्हायचा, त्यातही मग डिस्ट्रिक्ट स्टेट करत करत नॅशनलपर्यंत गेलं. मग कलकत्त्याला मेडल मिळालं. असं करत तो टप्पा वाढत गेला. विद्यार्थिनी म्हणून हे सगळं घडलं. भारतभर सरांसोबत प्रवास केला आणि नंतर लग्नानंतर मेटकर परिवारांना काही हरकत नव्हती किंवा मी काही करत असेल तर त्यांना आनंदच होता. तर मग घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत हळूहळू उत्कल नृत्य निकेतन माझी डान्स इन्स्टिट्यूट त्याचं सुरुवात झालं. तर आता सर ज्या माझ्याप्रती जबाबदाऱ्या घेत होते त्या माझ्या मुलींप्रती आल्या. बरोबर. आणि दिस इज अनदर फेज वेअर आय कॅन टीच ॲज वेल ॲज लर्न सो मेनी थिंग्स, सो मेनी न्यू थिंग्स. सो इट इज गोईंग ऑन. आता तुमच्या बोलण्यातून कळलं किंवा जे कोणी प्रेक्षक बघत असतील की नृत्य किंवा डान्स ही फक्त त्याला काही बॉर्डर नाही आहे, ते आपण कुठेही येऊ शकतो आणि आज त्याला आंतरराष्ट्रीय दर्जासुद्धा प्राप्त झालेला आहे. म्हणजे जे लोक आतापर्यंत या गोष्टींकडे थोडे विपरीत नजरेने बघत होते, तर आजकाल रियालिटी शोजच्या माध्यमातून चांगला प्रसार होतो आहे. पण अर्थातच अमरावतीसाठी ही गौरवाची गोष्ट आहे की तुमच्यासारखे शिक्षक
अमरावतीतील ज्या मुली आहेत, ज्यांना वाटतं आहे की आपण या करिअरमध्ये सुद्धा काहीतरी या गोष्टीमध्ये आपण करिअर घडवायला पाहिजे, त्यांच्यासाठी तुम्ही प्रेरणास्थान आहातच. आणि तुमच्या बोलण्यातून नक्कीच आज ती वेगळी एक ऊर्जा त्यांच्यामध्ये देखील निर्माण होईल. तर मला सांगत आहे की ज्या मुली शिकण्यासाठी इच्छुक आहेत, मुली अथवा मुलं, त्यांच्यासाठी किंवा कधी कधी होतं की परिस्थिती आडवी येते, कधी कधी घरच्यांची मानसिकता नसते, त्यांना काय संदेश द्याल? तर संदेशच्या आधी मी मघाचा जो प्रश्न होता ना की प्रवास कसा आणि नृत्याप्रती लोकांचा जो व्ह्यू असतो त्याच्याबद्दल काय बोला, ते राहिलं. बरोबर. गो बॅक टू इट. डान्सचं कसं आहे की लोकांना बऱ्याच प्रमाणात असं वाटतं की डान्स म्हणजे बस स्वतःला एंटरटेन करून घ्यायसाठी डान्स करतात डान्सर्स, किंवा लोकांना एंटरटेन करायसाठी डान्स करतात डान्सर्स. तर कसं आहे की कुठलीही परफॉर्मिंग आर्ट जी आहे तर तिथे परफॉर्मर आणि ऑडियन्स म्हणजे सादर करणारा कलाकार आणि प्रेक्षक हे दोन अंग आहेत. त्यामुळे काही प्रमाणात हा भाग आहे की इतरांना आनंद देणे, इतरांच्या मनामध्ये भाव उत्पत्ती करणे. पण कसं आहे, ती भाव उत्पत्ती, रसोत्पत्ती या लेवलला जाऊन जे लोक विचार करतात, जे तसे वैचारिक पातळी राखणारे रसिक आहे, ते पण फॉर्च्युनेटली समाजामध्ये आहे. बरोबर. तर त्यांच्यामध्ये त्यांच्या नजरेतून डान्सर्स आर ऑलवेज रिस्पेक्टेड. आणि मी तर तेच जास्ती अनुभव केलेला आहे. काही समाजाचा भाग असा आहे की ज्यांच्यासाठी डान्स म्हणजे अजूनही फक्त एंटरटेनमेंट, किंवा मी तर म्हणेल सगळ्या कलांच्याच बाबतीत लोकांना असं वाटतं बरेचदा की यांना दुसरं काही येत नाही म्हणून हे गाणं म्हणत बसतात, वाजवत बसतात, काहीतरी नाचत बसतात, नाटक करत बसतात, कविता लिहित बसतात, किंवा असं वाटतं हा दुसरं काही येत नाही म्हणून, किंवा एवढंच फक्त येतं म्हणून, असं एक भावना असते. त्यातून मग मोड ऑफ एंटरटेनमेंट म्हणून डान्सकडे सुद्धा बघता येत असेल. पण माझा हा म्हणजे तुम्ही हा जो प्रश्न विचारला ना की व्हॉट यू थिंक अबाउट इट, तर माझ्यासाठी हा एक जिस्ट आहे. म्हणजे मी मला स्वतःला ज्या प्रकारे प्रेझेंट करते ॲज अ डान्सर, तर जिथे जिथे मला संधी मिळते तिथे तिथे मी नेहमी हे सांगते, डान्सर्स आर नॉट मिअरली द डेलिकेट ब्युटिफुल डॉल्स. खूप स्ट्रेंथ असते डान्सरमध्ये. बरोबर. म्हणजे तुम्ही जेव्हा एक मुवमेंट अलॉंग विथ दॅट मूड ऑफ म्युझिक, किंवा आम्ही त्याला वाचिका अभिनय म्हणतो, की कुठल्या भजनावर, कुठल्या श्लोकवर आपण ॲक्शन करतो. तर वेन अ डान्सर गोज एकदम स्ट्रेट स्टेडी, तर त्या गोष्टीला एक पाय उचलणे, तर त्याला श्वासाचा कंट्रोल लागतं, त्याला मस्क्युलर पॉवर लागते. अगदी बरोबर. साध्या एक्सरसाइजमध्ये बॅलन्समध्ये पोरी छोट्या छोट्या 4-4 वर्षाच्या पोरींचं, तर एव्हरी डे एव्हरी मंथ मला दिसतं त्या पोरीची स्ट्रेंथ किती आहे. कोर खूप स्ट्रॉंग असतो डान्सरचा. तर मला पहिले तर असं वाटतं की ही डान्सर्सची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की हाऊ डू यू प्रेझेंट युअरसेल्फ. फक्त नखरे करणे, रील वगैरे आजचाची ट्रेंड आहे. सो आय एम नॉट अगेन्स्ट इट. मला पण आवडतं, जर वेळ मिळाला तर मी पण करेल कदाचित. सो वाईट चांगलं असं नाही म्हणत आहे. मुद्दा हा आहे की इट इज ऑल अबाउट हाऊ डू यू प्रेझेंट युअरसेल्फ. मी स्वतःला जेव्हा डान्समध्ये प्रेझेंट करते तर मी एक सेकंड माझा फॉर्म ठेवते वेअर आय बी अ एक्सप्रेसिव्ह पर्सन, ज्यातून की डान्सच्या स्ट्रेंथ, डान्सच्या कपॅसिटीज, डान्समधलं इंटलेक्च्युअल साईड, डान्समधलं एस्थेटिक साईड, एस्थेटिक इन द सेन्स त्याचं सगळंच अंग जे आहे की डान्ससाठी वाचावं लागतं, डान्ससाठी बोलता यावं लागतं. तोंडाने बोलता नाही आलं, आपण एक्सप्रेशन्समधून बोलत असू तरी त्याला एक वैचारिक पातळी त्याची कायम असली पाहिजे. डान्समधून तुम्ही कोणते कॉन्सेप्ट्स लोकांसमोर ठेवता, लावणी वगैरे जे की आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक डान्स आहे, मला स्वतःला पण आवडतं. नाव इट इज अप टू मी की ती लावणी करताना मी खूप असं एक्सपोजिव्ह करावं, की त्याला एक त्याच्यातून काही रसनिर्मितीसाठी मी माझी प्रॅक्टिस करावी, की त्याला एक छानसा दर्जा येण्यासाठी मी प्रेझेंटेशन करावं. मला बघणाऱ्यांच्या नजरेत मी काय बनावं हे माझ्या त्या डान्सच्या, मी डान्सला किती महत्त्व देते, मी डान्सला हाऊ डू आय टेक डान्स ॲज, त्यावर आहे. आणि आय एम व्हेरी ग्लॅड टू से, आय फील प्राऊड की माझ्या मुलींमध्ये हा सगळा दृष्टिकोन डेव्हलप होत आहे. त्यामुळे त्यांना सारखी जाणीव देत असते मी की
तुमचं डान्स प्रेझेंटेशन थोडंफार मागे पुढे पडत असेल, इट इज ओके. पण तुम्ही डान्सच्या निमित्ताने तुम्ही खूप सारे संस्कृत श्लोक रिसाईट करत राहता रोज. त्या निमित्ताने तुमचं प्रोनाऊन्सिएशन क्लिअर होतं. डान्सला तुम्ही जेव्हा उभे राहता तेव्हा एक टीचर पहिले तुमच्या पोश्चरवर काम करते, की असं असं कसे उभं राहून नाही चालेल, यू हॅव टू बी स्ट्रेट. तर पोश्चरवर काम करते. जेव्हा तुम्ही डान्स करता यू फेस क्राऊड ऑफ थाउजंड्स, तर त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. तुम्ही एका वेळेस ॲट द सेम टाईम तुम्ही तुमच्या म्युझिकवर लक्ष ठेवून आहात, गाण्यातल्या शब्दांवर लक्ष ठेवून आहात, त्यांच्याकडे न बघता तुम्ही लाईटवर लक्ष ठेवून आहात, तुम्ही स्वतःच्या आतल्या स्टॅमिनावर लक्ष ठेवून आहात. तुम्हाला पुरवायचा आहे तो, तुम्हाला अंदाज पाहिजे, हातपाय दुखत आहे, तुम्हाला डान्स करताना सबकॉन्शियसली कळत आहे की इथे कशाला महत्त्व द्यायचं, त्या दुखण्याला महत्त्व द्यायचं की आपल्या प्रेझेंटेशनला महत्त्व द्यायचं. सो इट इज ऑल अबाउट स्ट्रेंथनिंग युअर माइंड. तर हे सगळं त्या मुलींसोबत सारखं बोलत राहिलं की त्यांना कळतं अच्छा डान्स इज सेकंडरी. डान्स सुंदर येणे, प्रत्येकाची आपली आपली एक बॉडी क्लॉक असतं, माइंड क्लॉक असतं. त्यामुळे रोजच्या शिकण्यामध्ये स्पर्धा वगैरे हा भाग नसावा, किंवा कोण किती परफॉर्म करतं, कोण किती जास्ती लोकांसमोर जातं. मला आनंद ह्याचाच होतो की मुली आपसात प्रचंड कोऑपरेटिव्ह आहे. छोट्या छोट्या मुली मेकअप आर्टसारखं शिकत आहेत, मेकअप आर्टसारख्या आर्ट शिकत आहेत, स्वतः इंडिपेंडेंटली तयारी करत आहेत. आणि छोट्या छोट्या गोष्टीतून जेव्हा मुली इंडिपेंडेंट होतात तेव्हा दे आर गेटिंग रेडी फॉर द लाईफ. स्टेजवर गेले की तुम्ही एक मोठं चॅलेंज घेऊन असता. मी तर डान्स बघताना पण तेच म्हणते की जेव्हा 5 वर्षाची मुलगी इथे असते, रियालिटी शोज म्हणा की आपलं लोकल प्लॅटफॉर्म म्हणा, तर ती किती मोठ्या चॅलेंजमध्ये असते की तिला कितीही दुखलं, ती घाबरून गेली तरी तिला तो डान्स सोडून अर्थात थांबता येत नाही. तर दिस इज ऑल अबाउट लाईफ लर्निंग. म्हणून डान्स इज मच बियॉन्ड द एंटरटेनमेंट. आम्हाला सर्वांनाच माहिती आहे की फेसबुकच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून रोज रोज नवीन नवीन कवितासुद्धा आम्ही ऐकत असतो, वाचत असतो तर मला माहिती आहे की डान्सबरोबरच लिखाणाचा छंदसुद्धा तुम्ही जोपासत आहात. तर एक कविता आजच्या या स्पेशल दिनावर झाली पाहिजे असं माझी इच्छा आहे. तर ती कविता तुम्ही सादर करावी. माझं लिखाणाचं जे म्हणतेस ना, तर काय होतं, मी काही अशी लेखिका किंवा खूप अभ्यास वगैरे माझा साहित्याचा नाही आहे. पण कधीतरी असतं की देवाची काहीतरी इच्छा असते आणि तो आपल्या हातून घडवून घेतो. कसं घडवतो त्याचं तो जाणून. सिच्युएशनल असतं. एकदा मी कृष्णाच्या वेशमध्ये होती, परफॉर्मन्ससाठी चालली होती आणि घरची जी प्रथा आहे की देवाजवळ विडा ठेवतो, नमस्कार करतो कुठल्याही गोष्ट करण्याच्या आधी, तर तशी मी देवाजवळ गेली आणि ऑब्व्हियसली सेल्फी विथ गॉड झाला. मग प्रोग्राम झाल्यानंतर तो फोटो बघितला तर अरे हा पण कृष्ण, मी पण कृष्ण. तर तेव्हा ज्या ओळी सुचल्या त्या आजच्या औचित्याला साजेशा आहेत. जे मी म्हणते ना, समानता किंवा फार फरक नाही असतो. देवाची इच्छा दोन्ही जीव सारखे समजल्या जावे असं असतं. तर त्या ओळी असते. श्रीकृष्ण जो शब्द असतो त्याला मी स्त्री कृष्ण अशा नावाने ते केलं. मग सकार ऊर्जा प्रवाह जेव्हा उरी उष्ण भासतो, पॉझिटिव्हिटी. सकार ऊर्जा प्रवाह जेव्हा उरी उष्ण भासतो, तेव्हा तेव्हा जाणवते माझ्यात कृष्ण नाचतो. ओके. वरवर चंचल तळात निश्चल, सरिता कृष्णच असते. बाईची जात असते ना, आपण फार बाबा साड्या, शॉपिंग, पण आतमध्ये आपण सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून असतो. तसाच कृष्ण पण दिसताना दिसतो, रासलीला करतोय, छेडछाड काढतो आहे, पण गहन तत्वज्ञान कृष्णानेच गीतेतून मांडलं. तशीच स्त्री असते. आणि कृष्णाला जसं विरह पण सहन करावा लागला आईवडिलांचा, मग प्रेमाचा विरह, भाऊबंधांचा विरह, तसंच स्त्री पण सहन करत असते. सो आय ट्राय टू रिलेट इट हिअर. वरवर चंचल तळात निश्चल, सरिता कृष्णच असते. दिसते राधा पण आत्म्याने, स्त्री ही कृष्णच असते. वा वा. असं स्त्री आणि पुरुष कुठेतरी साम्य साधण्याचा ह्याच्यातून प्रयत्न केला गेला असावा. नाही, सुंदर असं वाटतं.
अतिशय सुंदर, म्हणजे खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानतेचा संदेश देणारी, आणि तीही कृष्णासोबत तुम्ही डायरेक्ट एक मागच्या विमेन्स डेलाच लिहिलेली. जसं होतं ना की बघा, जोक्समध्ये जोक्स कोणावर? बायकांवर. नेत्यांचे भाषणं वगैरे फेमस होतात. एखादी आजकाल तर कीर्तनांमध्ये बायकांवर जोक केला किंवा बायकांना कशा बेजबाबदार सांगितलं की भाषण हिट, टाळ्या वाजवतात. तर मला हेच की सगळी, किंवा आता ॲडव्हर्टाइजमेंट आहे, तिथे काही संबंध नसतो बनियनशी बाईचा, पण अरे तिथे फिमेल मॉडेल. बरोबर. तर ते सगळं डोक्यात ठेवून लिहिलं होतं. नेता भाषण, साधु कीर्तन, सब कुछ औरत औरत है. नेता भाषण, साधु कीर्तन, सब कुछ औरत औरत है. अखबार इश्तियार हो, औरत से शानो शौकत है. खिल्ली उड़ाते व्हाट्सएप जोक्स, खिल्ली उड़ाते व्हाट्सएप जोक्स, औरत की ही इज्जत है. त्याला इज्जतच म्हणून घेऊ, आता काय करणार. खिल्ली उड़ाते व्हाट्सएप जोक्स, औरत की ही इज्जत है. शेरो शायरी गजल वजल में औरत से ही लज्जत है. गुस्सा झेलती पंचिंग बॅग. कोणाचंही काही बी नसलं की बायकोवर, लेकरांचं बी नसलं की आईवर. गुस्सा झेलती पंचिंग बैग, औरत वो हिमाकत है. एहसानों के छाव तले जीने की खुली इजाजत है. दिन एक पूरा औरत दिन है, विमेंस डे. दिन एक पूरा औरत दिन है, ये भी क्या कम रहमत है. उपकार झाले. दिन एक पूरा औरत दिन है, ये भी क्या कम रहमत है. उतना हक तो है ही जब औरत से इतनी बरकत है. वा वा वा. सुरुवात जिथून झाली की माझं म्हणणं आहे की या दिवसाची गरज पडू नये. तर सगळीकडे आता बायकांशिवाय निभत नाही, तर एक दिवस ठीक आहे बाबा, द्या आम्हाला. नक्कीच. खूप छान बातचीत ताई तुमच्यासोबत. जाता जाता एक शेवटचा प्रश्न, की आजच्या या महिला दिनी महिलांना तसेच पुरुषांना काय संदेश द्याल? संदेश द्यायला स्वतः व्यक्ती खूप मोठी असायला लागते, आणि आपण जेव्हा तेवढं मोठं नसतो तेव्हा खरी पंचायत होते. संदेश म्हणून नाही म्हणणार, पण मैत्रिणींशी काहीतरी गप्पा, हितगुज म्हणून एवढं सांगेल की एखादी स्त्री जेव्हा आयुष्य जगताना स्वतःचे छंद जोपासते तेव्हा ती बेजबाबदार असते, असं आपण महिलांनी तरी किमान म्हणू नये. बरेचदा काय होतं की आपण अमुक गोष्ट करू शकत नाही, ती असूया असते. त्यामुळे आपण इतर कोणी जर करत असेल, नोकरी, घर, लेकरं, नवरा, घरातल्या मोठ्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःपुरती, तर आपण सहज म्हणून जातो तिचं काय बाई, आपल्याला नाही जमत तिच्यासारखं, मला तर बाई बिलकुल घराकडे दुर्लक्ष केलेलं चालत नाही. तर ही कुठेतरी असूया असते. रादर मी म्हणेल की आपल्याला आयुष्य जगताना एका पर्टिक्युलर टप्प्यावर जाग येऊन मग आपण पस्तावण्यापेक्षा की बापरे मी माझी स्वतःच्या मनासारखं जगली नाही, त्यापेक्षा जबाबदाऱ्या प्रत्येकाला आहे, प्रत्येक वयात आहे. कोणताच टप्पा असा नसतो जिथे आपण संपूर्णपणे आपल्यापुरतं जगू शकतो. त्यामुळे जगतानाच आपले छंद, आपल्या स्वतःसाठी वेळ देणं, इतरांच्या जबाबदाऱ्या सांभाळताना आपली स्वतःची तब्येत सांभाळणं, हे सगळं करा. आणि मला स्वतःला जे जाणवतं की 40 नंतर आपल्यामध्ये एक वेगळा बदल होतो. वैचारिक पातळीवर म्हणा, आपल्याला म्हणजे खूप साऱ्या गोष्टी माझ्याबद्दलही जाणवतं, ज्या गोष्टीला आधी मी घाबरून जायची किंवा वाईट वाटायचं किंवा मी नको सोडून दे, पण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहे, रादर मॅक्सिमम गोष्टी आहे ज्या मी कंटिन्यू केल्या आणि आज मला त्याचं महत्त्व कळतं आणि असं वाटतं की आपण तेव्हा सोडून दिलं असतं तर. सो दिस कंटिन्युइटी, की तुम्ही जे काही करता आनंदात करता, ती करत राहिलो तर आपल्याला तीच गोष्ट जी आपण आधीपासून करतो त्याचा वेगळा चेहरा अनुभवायला मिळतो. आणि 40 नंतरचं आयुष्य खरंच खूप छान असतं. आपल्याला कळतं की किती गोष्टींचं आपण दुःख म्हणण्यापेक्षा किती गोष्टींसाठी आपण गिल्ट बाळगायचा, कारण गिल्ट हा महिलेचा एक अविभाज्य अंग आहे. पण ते नंतर कळतं की काय सोडायचं. लाईफ इज ऑल बॅलन्स बिटवीन होल्डिंग ऑन अँड लेटिंग गो. तर 40 नंतर कळतं की काय लेट गो करायचं. बरोबर. आणि दोज पीपल आर रिअली व्हेरी, म्हणजे मला म्हणावं लागेल स्मार्ट इनफ,
ज्यांना हे जेवढं लवकर कळतं त्या मानाने मला आज तरुण मुलं मुलींसोबत काम करायला खूप आवडतं. कारण की मला असं वाटतं की ही जनरेशन, आपण भले त्यांना काहीही म्हणू त्यांच्या वरवरच्या वागण्यावरून, पण मला ही जनरेशन खूप सॉर्टेड वाटते, जास्त थोडी निर्मोही वाटते. आणि ते आत्तापासून शिकतात की लेट गो कसं करायचं. सो ऑलवेज स्टे इन कम्युनिकेशन विथ बोथ द जनरेशन. आपल्यापेक्षा छोट्यांकडून वेगळं शिकायला मिळतं, मोठ्यांकडून वेगळं शिकायला मिळतं. जसं आता तुम्ही लोक आले तर माझ्या घरातले मोठे युगायुगाने ते आले, यू गॉट द इंटरॅक्शन, की ते किती प्रेमाने करतात. तर बरेचदा समोरच्यांमध्ये बदल घडवून आणणे हे बरेच मला स्वतःला अशी फॅमिली मिळाली, प्रत्येकीला नसेलही मिळत. पण आपण आपल्या याच्यावर ठाम जर राहिलो आपल्या मार्गावर, तर भोवतालचं जग खरोखर बदलतं. आणि वर्ल्ड इज नॉट ऑलवेज एक सारखं कंप्लेंट करण्याचा किंवा तक्रार करण्याचा भाग नाही आहे. खूप साऱ्या चांगल्या गोष्टी आहेत, इट इज अप टू अस की आपण त्यातलं छान छान काय बघतो. सो विश यू ऑल अ व्हेरी हॅपी विमेन्स डे. सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप साऱ्या गप्पा मारायच्या होत्या, ह्या सुंदर गोड पोरींनी खूप साऱ्या गोष्टी मला करू दिल्या. आणि आय वुड रिअली लव्ह टू टॉक टू मीट सो मोस्ट ऑफ माय फ्रेंड्स. आणि जास्तीत जास्त मैत्रिणी सोबत मला बोलायला, हितगुज करायला खरंच आवडेल. बरोबर. म्हणजे कसं असतं ना, संधी आलेली दौडू नये. कारण की आजचा क्षण परत तसाच येणार नाही. तर अमरावती टुडेच्या टीमचं म्हणजे माफी मागून मी एक टॉपिक की नेमकी मुलाखत घेणारी आहे एक खूप चांगली गायिका. आणि मला इंटरडिसिप्लिनरी काम करायला खूप आवडतं. म्हणजे ठरलेलंच आमचं साहित्य जे असतं डान्सचं, त्याच्या व्यतिरिक्त आपण अजून कोणकोणत्या गोष्टीतून डान्सिकली एक्सप्रेस करू शकतो. सो आय रिस्पेक्ट युअर आय टेक युअर परमिशन की लेट मी डान्स ऑन युअर व्हॉइस. ओके. एखादं गाणं महिलांच्या भाव विश्वातलं, ज्यावर मी प्रयत्न करते की काहीतरी म्हणजे आपला हा महिला दिन आणखीन संगीतमय आणि एक्सप्रेशन सहित साजरा म्हणजे होईल. आपण त्याला एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी. हरवेन मी हरपेन मी हरवेन मी हरपेन मी तरीही मला लाभेन मी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी. खूप छान वाटलं खरं तर. खरं तर मला सुधरत नाही आहे की कुठे स्टॉप करू. माझी पण हीच इच्छा आहे की, आणि बोलण्याचे विषय अनेक आहेत पण वेळेची कुठे तरी पाबंदी आहे आणि ती वेळ आपल्याला पाळणं गरजेचं आहे. तेव्हा तुमच्या देखील इथून पुढचं आयुष्य अगदी सुखाचं हो. आजच्या या महिला दिनी मी तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी अमरावती टुडे न्यूज 24 तर्फे खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू. थँक्यू.